मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। DBT अपडेट्स म्हणजे महा DBT आपले सरकार। तर यामध्ये ITIच्या विद्यार्थ्यांना जी स्टायपेंड मिळते आहे त्याबद्दल अपडेट आहे। आता मागच्याच आठवड्यात त्या ठिकाणी स्कॉलरशिप बाबत आपण अपडेट दिली होती की लास्ट डेट जी होती ती 31 मार्च होती, पण या ठिकाणी तुम्हाला डेट सुद्धा वाढवलेली आहे आणि आज दुसरा हप्ता म्हणजे 31 तारीखला दुसरा हप्ता बऱ्याच विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे अडकलेले काही जे स्टायपेंड होते ते या ठिकाणी बऱ्याच अवधीनंतर आलेले सुद्धा आहेत। त्याचबरोबर तारीखसुद्धा वाढवली आहे, त्यामुळे बरेच अपडेट्स या ठिकाणी आहेत। तर 5500 ते अधिक 6000 असे दोन्ही वर्षाला मिळून तुम्हाला 11500 रुपये मिळणार आहेत। तर याबद्दल आपण बरेच व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले होते। आता त्याची अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी अद्यापर्यंत जर अर्ज भरले नसेल तर क्रायटेरियानुसार अर्ज अजूनही भरू शकता। तर जाऊ डिटेल्स व्हिडिओकडे। 500 रुपये पर मंथ स्टायपेंड हा व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी। आता चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या अपडेट्स मिळत जातील याबाबत। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो, शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलला अपडेट देत असतो DBT बाबत। यामध्ये एक प्लेलिस्ट बनवली आहे, म्हणजे प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील। त्यामध्ये कशाप्रकारे तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे, विद्यावेतन मिळणार आहे, कशाप्रकारे ते अडकले गेले, फॉर्म कसा भरायचा आहे याच्याबद्दल सुद्धा बरेच त्या ठिकाणी अपडेट म्हणजे 2-4 व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेले आहे। तर अर्ज कसा भरायचा आहे, कोणी कोणी भरायचा आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत आणि अडकलेले पैसे कशाप्रकारे मिळवायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल। तर अद्याप जर तुम्ही अर्ज भरला नसेल तर व्हिडिओ बघून अर्ज बघू शकता, किंवा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तर तारखेबद्दल बोलाल तर महा DBT वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल होतोय बघा, फ्लॅश होतोय। तर ॲप्लिकेशन ॲक्सेप्टन्स जो आहे तो नवीन असेल किंवा रिन्युअल 24-25 हा त्या ठिकाणी लास्ट डेट ही वाढवण्यात आलेली आहे। तर 31 मे इथे जर बघाल तर 31 मे 2025 पर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स करता येणार आहेत। परत एकदा खाली गेलं तर नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतं आहे। तर इथे ॲप्लिकेशन ॲक्सेप्टन्स जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे 31 मे। जो 31 मार्च होता तो या ठिकाणी 31 मे करण्यात आलेला आहे। त्यामुळे चांगली बातमी म्हणता येईल। तर 31 मे केल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा अजूनही फायदा होणार आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले नाहीत। ज्यांना 500 रुपये पर मंथ जो स्टायपेंड मिळतो आहे तो गेल्या वर्षी मिळालेला आहे, यावर्षीसुद्धा मिळणारी तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करायचा आहे। अर्ज कसा करायचा त्याची डिटेल्स बऱ्याच वेळा आपण व्हिडिओमध्ये टाकली आहे। विद्यार्थ्यांनी दुसऱ्या वर्षाचा जो अर्ज आहे तो कशा प्रकारे करायचा आहे याची सुद्धा डिटेल यामध्ये टाकली आहे। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच। आणि